डिजिटल भानगड. ज्या बारामतीच्या नावानं महाराष्ट्राचं राजकारण थरथर कापायचं, त्याच बारामतीत आज पवार नावाच्या साम्राज्याला घरघर लागल्याचं पाहायला मिळत आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना शिंगावर घेणाऱ्या शरद पवारांना आपल्याच घरात सुनेत्रा वहिनींना उमेदवारी वाटण्यासाठी चक्क काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांसमोर गुडघे टेकावे लागले. ही या दशकातील सर्वात मोठी राजकीय नाचक्की आहे. काँग्रेसने बारामतीत फक्त शड्डू ठोकला आणि पवारांच्या तंबूतली धडधड थेट दिल्लीपर्यंत ऐकू गेली. कालपर्यंत मी म्हणेन ती पूर्व दिशा असं वागणाऱ्या जाणत्या राजाला एका साध्या पोटनिवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून गयावया करावी लागली. यातच सर्व काही आलं. नातू पार्थ पवारांनी घरची इज्जत चव्हाट्यावर आणली, तर रोहित पवारांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे उंबरटे झिजवावे लागले. अहो, ज्यांना स्वतःचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी गांधी घराण्याच्या होची वाट पाहावी लागते, त्यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा करू नये. बारामती आता पवारांची राहिली नाही, ती आता काँग्रेसच्या उपकारावर टिकलेली जहागिरी बनलेली आहे. काँग्रेसने केवळ लढाईची चुणूक दाखवली आणि अख्खे पवार कुटुंब गुडघ्यावर आलं. याला म्हणतात काळाचा महिमा आणि सत्तेची हतबलता. पवार पॅटर्नचा फुगा आता काँग्रेसने टचकन सुई टोचून फोडून टाकलाय. नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. कालपर्यंत जे म्हणत होते की बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती, त्यांना 9 एप्रिल 2026च्या राजकीय भूकंपानं आरसा दाखवून दिलाय. राजकारणात भाकरी फिरवणं सोपं असतं, पण जेव्हा समोर काँग्रेससारखा जुना आणि मुरब्बी खेळ खेळणारा पक्ष असतो, तेव्हा स्वतःचीच भाकरी वाचवण्यासाठी किती कसरत करावी लागते हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. यालाच म्हणतात राजकारण. काँग्रेसने निवडणूक लढवण्याची नुसती चुणूक काय दाखवली, साऱ्या पवार साम्राज्याला घाम फुटला. एरवी भाजपला शिंगावर घेण्याच्या गप्पा मारणाऱ्या पवारांना आपल्याच बालेकिल्ल्यात एका पोटनिवडणुकीसाठी चक्क गुडघ्यावर यावं लागलं. हीच आजच्या राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिका आणि काँग्रेसचा नैतिक विजय आहे. राजकीय वर्तुळात चर्चा अशी रंगवली जाते की पवारांनी फोन केला आणि विषय मिटवला, पण हा विषय इतका सोपा नव्हता. बारामतीत काँग्रेसने उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्याबरोबर पवार कुटुंबांच्या पायाखालची वाळू सरकली होती. सुनेत्रा पवारांची जागा बिनविरोध करण्यासाठी ज्या पद्धतीनं पूर्ण पवार कुटुंब कामाला लागलं होतं, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की आता बारामतीत पवारांची ती जुनी दहशत किंवा पकड राहिलेली नाही. जर काँग्रेस मैदानात उतरली असती तर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला नसता, ही गोष्ट मान्य आहे. पण पवारांविरुद्धचा जो असंतोष आजवर दाबून ठेवला होता, त्याला मात्र भगदाड पडलं असतं. हाच तो असंतोष होता ज्याला पवार कुटुंब घाबरले. आपल्याच बालेकिल्ल्यात विरोधकाचा आवाज घुमणे हे पवारांच्या प्रतिष्ठेला थेट आव्हान होतं. यात खरी मजा आणली ती पार्थ पवारांनी. पार्थ पवार यांनी म्हटलं होतं की काँग्रेसचा आता डाऊनफॉल सुरू झालाय. असं विधान करून आगीत तेल ओतण्याचं काम त्यांनी केलं. नातवाच्या या अपरिपक्व विधानामुळं शरद पवारांना स्वतःच्याच रक्तावर जाहीर टीका करण्याची वेळ आली. पार्थला अपरिपक्व ठरून पवारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण झालेला डॅमेज कंट्रोल करणे त्यांच्या हाताबाहेर गेले होते. सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार, कोणालाही पार्थची बाजू सावरता आली नाही. उलट रोहित पवारांना काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. विचार करा, ज्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्र चालतो, त्यांच्या वारसदारांना एका जिल्हास्तरीय नेत्याकडे जाऊन माफी मागावी लागते. यावरूनच काँग्रेसने पवारांना किती जेरीस आणलं हे सिद्ध होतं. सुनेत्रा पवारांनी स्वतः 2दा फोन करूनही जेव्हा हर्षवर्धन सपकाळ बदले नाहीत, तेव्हा मात्र पवारांच्या लक्षात आलं की हा घास वाटतो तितका सोपा नाही. स्थानिक पातळीवर सेटिंग करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. ज्या काँग्रेसला पवार नेहमीच आपल्या सोयीनुसार वापरत आले, त्याच काँग्रेसने आज त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. शेवटी दिल्लीचा रस्ता धरण्याशिवाय पर्याय उरला नाही. शरद पवारांना मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करावा लागला. खरगे यांनीही वरिष्ठांशी चर्चा करून सांगतो असं म्हणून पवारांना वेटिंगवर ठेवलं. ही वेटिंग पवारांच्या राजकारणातील सर्वात मोठी हार होती. जेव्हा गांधी घराण्याने हिरवा कंदील दाखवला, तेव्हाच कुठे काँग्रेसचा उमेदवार मागे हटला. मराठी माध्यमं कदाचित याला पवारांची मास्टर स्ट्रोक म्हणतील, पण जनतेला कळून चुकलंय की हा मास्टर स्ट्रोक नसून मजबुरी होती. भाजपसारखा पक्ष असता
तर पवारांनी त्यांना कदाचित सहज गुंडाळून ठेवलं असतं. पण काँग्रेसने ज्या पद्धतीनं पवारांना त्यांच्याच अंगणात खेळवलं ते पाहून आता जाणता राजा ही पदवी देखील विचार करायला लावणारी ठरू लागली आहे. स्वतःची बारामती राखण्यासाठी जर राष्ट्रीय अध्यक्षांच्या पाया पडावे लागत असेल तर मग वर्चस्व कसलं? काँग्रेसने फक्त लढाईची झलक दाखवून पवारांना गुडघ्यावर आणलं आणि आपली ताकद दाखवून दिली आहे. आज बारामती बिनविरोध झाली असली तरी पवारांच्या पावरला जे भगदाड पडलंय ते भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची नांदी आहे. आता बारामती म्हणजे फक्त पवार नाही, तर बारामती म्हणजे पवारांची ती हतबलता आहे जी काँग्रेसने जगासमोर आणली. थोडक्यात काय तर गिरे तो भी टांग ऊपर अशी अवस्था सध्या पवार कुटुंबांची झाली आहे. राजकारणातल्या या स्थितीसंदर्भात मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन विषयाच्या माहितीसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड